प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। बसलेले मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूपी असणारे एक स्थित प्रज्ञ साधू, नव्हे नव्हे या मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा एक जगविख्यात महात्मा आणि या वारकरी संप्रदायाच्या महान अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस सुमधुर फळ म्हणजे देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, किती चरणाचा बसलेले मंडळी? 4 चरणाचा देवाला आपलंसं करून घेणारा, देवाला आपलंसं कसं करून घ्यायचं हे सांगणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की तुम्हा संत मायबापा दर्शनांचा आज योग आला। ज्यांच्यामुळे हा योग आला ते असणारे श्री शिवशक्ती कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ, सोन्याची शिरोली, छत्रपती शिवाजी चौक मधली गल्ली यांच्या सौजन्याने आजच्या कार्यक्रमाने तुम्हा संत मायबापांच्या दर्शनाचा योग आला। खरं तर मी तुम्हा मंडळाची खूप खूप आभारी आहे। तसेच खरं तर नवलच आहे, कारण की आजच्या कलियुगामध्ये पाहायचं झालं तर गणपती बाप्पा सोडायला आम्हाला डीजे लागतो, आम्हाला बँड लागतो, परंतु तुमचं नवल करावं, तुमचं कौतुक करावं ते एवढं कमीच आहे। कारण की हे सांस्कृतिक पद्धतीने तुम्ही जे गणपती बाप्पाला विसर्जित करताय हे आजकाल कुणी करत नाही। कारण की आजची तरुण पिढी पाहता आम्हा तरुण पिढीला काय लागतं, नुसतं धांगडधिंगा, परंतु आपण आपली संस्कृती कोणत्या प्रकारे जपतोय हे तुम्हा मंडळाकडून शिकून घेता आलं पाहिजे। विठ्ठल कीर्तनाला साथ संगत आमची भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था असेल। खरं तर मी तुमची खूप आभारी आहे। तसेच कीर्तनासाठी मृदुंगमणी हरिभक्ती परायण ध्रुवदादा असेल, तसेच आमचे बंधू धीरजजी महाराज साठे असेल, तसेच गायनासाठी आमचे छोटे बंधू वैभव दादा, तसेच रोहित दादा असेल, तन्मय दादा असेल आणि यश दादा असेल। खरं तर तुमची पण खूप आभारी आहे। तसेच माझी ही सिस्टम झाली आहे खराब, म्हणून तुम्हा सिस्टमवाल्या दादांना एकच विनंती आहे की शेवटपर्यंत अशीच साथ ठेवा, नाहीतर झालं विठ्ठल आता श्रोते मंडळी म्हणेल की सर्वांचं आभार मानतीये, सर्वांचं नाव घेते, मग आम्ही काय केलं? खरं तर तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पार पडूच शकत नाही। एक वेळेस कीर्तनकार नसला तरी चालेल, गायनाचार्यांवरती आपण कीर्तन करू शकतो, परंतु जे श्रवण करताय, जे श्रोते मंडळी असतील त्यांची साथ खूप मोलाची आहे। तुमच्याही चरणावरती नतमस्तक होते, आपल्या गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होते, आणि ज्यांच्यामुळे मी ह्या नारदाच्या गादीवर उभं राहण्याचं धाडस करते असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्ती परायण नवनाथजी महाराज शेळके यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि माझ्या सेवेस प्रारंभ करते।